कि वो भी आकर यहाँ पर मराठी सीखे, मराठी समझे, मराठी पढ़े, इसका आग्रह रहना ही चाहिए, क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान है। मैं समझता हूँ कि यह एक सह अस्तित्व का बहुत बड़ा उदाहरण है कि भारत में इतने विविध भाषा बोलने वाले लोग एक साथ रहकर परस्पर सहयोग करते हुए चलते हैं। मैं समझता हूँ कि मुंबई भी उसका एक आदर्श उदाहरण है, परंतु स्वाभाविक रूप से अपेक्षा है कि मुंबई में आया हुआ व्यक्ति मराठी समझे, मराठी बोले, मराठी सीखे, मराठी पढ़े, यही सब अपेक्षा है। इससे अधिक मुझे और कुछ कहना नहीं है। सर, काल ज्या प्रकारे तुमचं वक्तव्य झालं त्यानंतर विपक्षांनी तुमच्यावर आक्रमक होऊन तुमच्यावर काही आक्षेप केले मराठी भाषा संदर्भात, तुम्ही काही स्पष्टीकरण देणार आहात? तुमचं कालचं जे स्टेटमेंट आणि त्याचे काही लोकांनी गैरसमज झालेली आहे का त्याच्याबद्दल? नहीं, मुझे लगता है कि मैंने इतना जो कहा वो उतना पर्याप्त है और इससे अधिक कुछ कहने की आवश्यकता नहीं। मराठी भाषा के संदर्भ में मैं स्वयं मराठी भाषी हूँ, मेरी मातृभाषा मराठी है, तो मराठी के प्रति स्वाभिमान मेरे अंतःकरण में भी है। लेकिन मैं सभी भाषाओं के सह अस्तित्व का भी हम सम्मान करते हैं और मुझे लगता है कि पूरे विश्व में भारत ने एक अनूठा उदाहरण प्रस्तुत किया है। इसको हम उसी दृष्टि से देखें, इतना ही मेरा सबसे निवेदन है। तर भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले आपण हे बघत होतो। मराठी सोबत इतर भाषांचा सुद्धा आदर राखावा असं भैयाजी जोशी म्हणालेले आहेत। त्यामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात। याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे। मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सह अस्तित्वाने परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचं जीवन चालतं आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी। एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे। मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं आहे। जे राजकारण चाललंय त्याबद्दल तुम्ही सांगाल का? तुमच्या वक्तव्यावर जे राजकारण सुरू आहे सध्या, मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, ते माझा विषय नाही। तर नुकतंच भैयाजी जोशी यांनी काय म्हटलं हे आपण ऐकलेलं। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर भैयाजी जोशी यांचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। वादानंतर भैयाजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिलंय, माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला अशा प्रकारे त्यांनी आता वक्तव्य केलेलं आहे। माझ्या वक्तव्यावरून गैरसमज झाला असं भैयाजी जोशी म्हणतायत। तर मुंबईत बहुभाषिक लोक राहतात असा सुद्धा उल्लेख यावेळेला भैयाजी जोशींनी केलेला आहे। मुंबईत राहणाऱ्याला मराठी हे आलंच पाहिजे असा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। आपण बघितलं तर नुकतंच त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता आणि या वादानंतर आता भैयाजी जोशी यांचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। माझ्या वक्तव्यावरून गैरसमज झाला असं भैयाजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण बघतो भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या, विरोधकांकडून सुद्धा मोठ्या प्रतिक्रिया यावेळेला आलेल्या होत्या आणि त्यानंतर भैयाजी जोशी यांचं स्पष्टीकरण आलंय।